ज्ञानदेवतारो ज्ञानदेव ज्ञानदेव तारो ज्ञानदेव ज्ञानदेव तारो ज्ञानदेव 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 गुरु ज्ञानदेव ज्ञानदेव तारो ज्ञानदेव उतरेल पारो ज्ञानदेव उतरेल पारो उतरेल पारो उतरेल पारो ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माझे सोयरे रायरे ज्ञानदेव माझे सोयरे रायरे ज्ञानदेव सोयरे आयले जीवाल निर्भारे जीवाल निर्धारे जीवाल निर्धारे ज्ञानदेव 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 पिता ज्ञानदेव माता
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता सेना ज्ञानदेव निधान सेना 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 मने माझा मणे माझा ज्ञानदेव निधान सेना मने माझा सेना मने माझा ज्ञानदेव निधान सेना मने सेना सेना
निजून निज ज्ञानदेव पिता ज्ञानदेव पिता ओळीला भवन्यथा ओळीला भवन्यथा ज्ञानदेव पिता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आलन्दिवल्लभम् ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानिशवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थम् पदाम्बोजतेजस्फुरतिप्रदेशम् वितीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दोदं शिरसा गुरुन्तम्। भगवान माऊली बाबा वैष्णव ज्ञानोबराय वैराग्य रागरसी जगद्गुरु तुकोबराय दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज अखिल संत मांदियाळी अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी करुणेमुळे दयेमुळे अनुग्रहामुळे
आपल्या जीवनातील त्रिविध तापाची व्यथा निवृत्त करण्याकरिता भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांची असणारी जीवनगाथा अर्थात माऊलीची चरित्र कथा आपल्या जीवनातील व्यथा घालवण्याकरता आपण पाहण्याकरता प्रवृत्त झालो. हा आपल्या जीवनातील परम भाग्याचा क्षण आहे. ज्ञानियांचे राजे, योग्याची माऊली, साधकाचे मायबाप भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय माऊलीच्या बद्दल असं म्हणतात, समाजामध्ये 4 प्रकार पडतात. एक अज्ञानातला अज्ञानी, दुसरा अज्ञानातला ज्ञानी, तिसरा ज्ञानातला अज्ञानी आणि चौथा ज्ञानातला ज्ञानी. अज्ञानातला अज्ञानी त्याला काही कळत नाही, हेही कळत नाही, त्याला काय सांगावं वक्त्याला कळत नाही. हा पहिला प्रकार अज्ञानातला अज्ञानी आहे. दुसरा प्रकार अज्ञानातला ज्ञानी, आपल्याकडे वासरात लंगड्या गायला मान किंवा डिमान, अर्थात लंगडीच आहे पण ती वासरात असल्यामुळे तिला सन्मान आहे. तो दुसरा प्रकार आहे अज्ञानातला ज्ञानी. तिसरा प्रकार आहे ज्ञानातला अज्ञानी. 14 वेळेला काळाला मेल न लागू देणारे चांगदेव महाराज हे अज्ञानी ठरले, पण ते ज्ञानातले अज्ञानी आहे. आणि ज्ञानातले ज्ञानी ते म्हणजे वल्लभाचार्य, निंबर्काचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य या सगळ्यात आचार्यामध्ये भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य. कारण शंकराचार्य महाराज आणि त्यांचे शिष्य चतुष्ट आहे. पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य आणि त्रोटकाचार्य या 4 शिष्यांना सोबत घेऊन उपनिषदाचा पाठ भारत यात्रा करत असताना एकदा सागर किनारी बसले असताना आचार्य पाठ सांगतात. आणि त्या आचार्यांची मधुर साक्षात आपलं आत्मतत्व जे अव्यक्त आहे ते शब्दाच्या माध्यमातून व्यक्त करणारी ती प्रभावी वाणी ऐकून त्यांचे शिष्य भगवान सुरेश्वराचार्य एक काळचे जे मंडन मिश्र आहे त्यांचं खंडन केल्याच्या नंतर त्यांनी कर्मकांडाचा जो अभिनिवेश होता तो त्यागला आणि भगवान शंकराचार्याचे शिष्यत्व स्वीकारलं. ते सुरेश्वराचार्य ते उठलेत आणि भारावलेल्या अंतकरणाने एक हात असा सागराकडे दाखवतात आणि एक हात आपल्या गुरुकडे दाखवतात आणि आपल्या गुरुबंधलं म्हणतात, वा भाग्यवान आहोत आपण, असे गुरु आपल्याला लाभले. का सागराच्या जसं बिस्लरी वॉटर पाणी 1 लिटर, जार असेल 20 लिटर, रांजण असेल 50 काय 200 लिटर, एखादा शेततळ असेल 4-5-2 लाख लिटर किंवा एखादा कोटी म्हणा, विहीर असेल त्यातलंही पाणी, म्हणजे प्रत्येक ठिकाणचं पाणी मोजता येतं, त्याची लांबी रुंदी येता काढता येते. पण असा एक व्यक्ती जन्माला यायचा अजून जो सागराची उंची काढेल, सागराची खोली काढेल, सागराचं गांभीर्य काढेल, सागराचं किती पाणी आहे नाही मोजता येत. तसं भगवान सूर्याचार्य म्हणतात, सागर जसा अथांग आहे तसं माझ्या गुरुचं तत्वज्ञान हे अथांग आहे आणि भाग्यवान आहोत असे गुरु आपल्याला लाभले. हे शिष्याने गुरुचं केलेलं कौतुक आहे, म्हणजे गुरुची केलेली स्तुती आहे. श्री गुरु प्रत्यक्ष स्तोतव्य असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबराय नाही का आपलं गुरुचं ठिकठिकाणी स्तवन करतात. आपल्यालाही म्हणतात, म्हणून जाणते न गुरु भजिजे तेने कृतकारी होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. मज हृदयी सद्गुरु जेने तारुला हा संसार करू म्हणून विशेष अत्यादुर विवेकावरी, जैसे डोळ्या अंजन भेटे तेवढी दृष्टीची फाटाफुटी, मग वाच पाहिजे ते प्रगटे महानिधी, का चिंतामणी झाली आती सदा विजय वृत्ती मनोवृत्ती, तैसा मी पूर्ण काम सिनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणजे माऊली सुद्धा ठिकठिकाणी गुरुचं वर्णन करतात आणि भगवान सुरेश्वराचार्य करायला लागलेत. पण शिष्याचं कर्तव्य गुरुचं वर्णन करणं, पण गुरुचं कर्तव्य आहे त्याने अभिमानी न होणं. आणि भगवान शंकराचार्य उठतात, आपल्या हातातला दंड, संन्याशाच्या हातात दंड असतो, तो दंड घेतात, सागराच्या पाण्यात बुडतात आणि असं वर काढतात. त्याला 4-2 थेंब पाणी पडलेलं पाहिलं आणि आपल्या 4ही शिष्याला विचारलं, या दंडाला पडलेले 4 थेंब पाणी तुम्ही बघितलं का? म्हणते हो.
म्हटले मग जगातलं ज्ञान, अध्यात्मातलं ज्ञान या सागरासारखं अथांग आहे आणि तुमच्या गुरुजीच्या म्हणजे माझ्या बुद्धीचं ज्ञान या दंडाला आलेल्या 4 थेंबासारखं आहे. म्हणजे इथे शंकराचार्याची नम्रता आहे. यालाच म्हणतात विद्या विनयने शोभते. यालाच म्हणतात फळलिया तरुची शाखा सहजे भूमिशी उतरे देखात याची खालावती असे का जीव मात्र जे. म्हणजे महापुरुष ते महान याच्याचमुळे होतात, ते स्वतःला लहान समजतात. आणि जे स्वतःला लहान समजत नाही, स्वतःला महान समजतात, ते महान ठरत नाही, ते खरी लहान ठरतात. ती खरी लहान ठरतात. पण जे स्वतःला कायम लहान समजतात तेच खरी जगात महान ठरतात. कारण महान माणसाचा महानपणा याच्यातच आहे, ते कायम स्वतःला लहान होऊन राहतात. लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. ज्या वेळेला भगवान शंकराचार्य असं बोलले, त्यावेळेला त्यांचे शिष्य चतुष्टयापैकी भगवान सुरेश्वराचार्य म्हणतात, गुरुदेव असं जर असेल तर त्या जगातलं तत्वज्ञान आम्हाला कळेल कधी? कसं कळेल? काय आहे, आपण इतर धर्मीय आणि सनातन हिंदू धर्म याचा तुलनात्मक विचार जर केला, इतर धर्माला कमी लेखण्यात हे तात्पर्य नाही. वक्तुरीच्या तात्पर्य जाणून घ्या. इस्लाम धर्म आहे, एक ग्रंथ आहे कुराण, त्यांचं भांडवल संपलं. ख्रिस्ती धर्म आहे, त्यांच्याकडे एक धर्मग्रंथ आहे, त्यांचा बायबल. पण मला वाटतं आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एका जन्मामध्ये नुसती ग्रंथाची नावं पाठ करायची म्हटली, म्हणजे ग्रंथात काय आलं ते नाही, ग्रंथाची केवळ नावं पाठ करायची म्हटली तरी एक जन्म संपेल, पण आपली ग्रंथ संपणार नाही, इतकं पूर्वसुरूने आपल्याकरता करून ठेवलेलं. आणि मग या जगातल्या कोट्यावधी अब्जावधी ग्रंथाचं सार आम्हाला थोडक्यात कळेल का, असं भगवान सुरेश्वराचार्य जगद्गुरु शंकराचार्याला म्हणतात. कारण जन्म फार अपूर्ण आहे, दिवस फार थोडे आहे, आणि मग एवढ्या कोट्यावधी ग्रंथाचं सार आम्हाला कसं कळेल? सार म्हणजे जसं सौंदर्याचं सार हे नाक असतं, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही त्याने वाया गेले. सौंदर्याचं सार नाक असतं. मला वाटतं सोन्याचं आपलं धातूचं सार सोनं असतं आणि दुधाचं सार तूप असतं. साधनेचं सार नाम आहे. नाम सारा ते सार चुळूप आणि जपत अशी वारंवार. किंवा रात्रीत गेलं सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. म्हणजे सार आहे. तसं जगातल्या कोट्यावधी ग्रंथाचं सार सर्वस्व आम्हाला कळेल का, इतकी जर ग्रंथ असेल तर? आणि तुम्ही जर म्हणावं जगातलं ज्ञान या सागरासारखं अथांग आहे, माझ्या बुद्धीचं ज्ञान 4 थेंबासारखं आहे, मग आम्हाला जगातल्या कोट्यावधी ग्रंथाचं सार कळेल का? त्यावेळेला भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य म्हणतात, हो का कळणार नाही? म्हणले थोडक्यात. किती थोडक्यात? एका ग्रंथात म्हटले नाही, मग एका तरंगात म्हणले तेही नाही, एका प्रबंधात, एका परिच्छेदात नाही, एका श्लोकात आम्हाला जगातल्या कोट्यावधी ग्रंथाचं सार कळेल का? शंकराचार्य म्हणतात एका श्लोकात नाही, अर्ध्या श्लोकात सांगतो. त्यावेळेला ते बोलतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद उक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. कोटिभिः ग्रंथभिः यद उक्तम तद अहम ते अर्ध श्लोकेन प्रवक्ष्यामि. कोट्यावधी ग्रंथामध्ये जे सांगितलं मी ते तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. आणि सांगा म्हटल्याच्या नंतर सांगितलं ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. असं शंकराचार्य सांगू शकले कारण ते ज्ञानातले ज्ञानी. मी 4 प्रकार आपल्या समोर ठेवले. पहिला प्रकार आहे अज्ञानातला अज्ञानी. त्याचं काय चरित्र पाहणार? त्याला काय कळत नाही, हेही कळत नाही, त्याला काय सांगावं जर वक्त्याला कळत नाही, त्याचं काय चरित्र पाहणार आपण? त्याच्या जीवनात चरित्रच नसतं. अज्ञानातला अज्ञानी. दुसरा अज्ञानातला ज्ञानी, त्याच्या जीवनात चरित्र दिसतं पण उतार वयामध्ये करून करून भाजले, देवपूजेला लागले. म्हटलं आपण पहिल्या दिवशी, तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवदारी जैसा बुडता महापुरी नमृतू निघाला. त्याच्या जीवनामध्ये उतार वयात चरित्र असतं. आणि अज्ञानातला ज्ञानी झाला, ज्ञानातला अज्ञानी, त्याच्याही जीवनामध्ये काही काळ आपल्याला चरित्र दिसतं पण सर्वच काळ तसा असेल असं नाही. आणि ज्ञानातला ज्ञानी, त्याच्यामध्ये आधीपासून अंतापर्यंत चरित्र असतं. पण माऊली अज्ञानातल्या आज्ञेने नाही, माऊली अज्ञानातले ज्ञानी नाही, माऊली ज्ञानातल्या आज्ञेने नाही. असं वाटून जातं माऊली ज्ञानातले ज्ञानी. ज्ञानातले ज्ञानीही नाही. मग कोण आहे? माऊली उपजताची ज्ञानी. हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. माऊली ज्ञानातले ज्ञानी आहे, आपला उपजताची ज्ञानी आहे. तैशी दशेची वाट न पाहता वैशीच्या गावानं येता बाळपणीच सर्व ज्ञाता वरी तया ते.
आणि माऊली असे असल्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी अभंग गायला, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर जनाबाई महाराज म्हणतात. आणि ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा नाथबाबा म्हणतात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञा ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञे निजांगे होय ऐशी प्रतिज्ञा ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. हा जो अधिकार आहे ती माऊली आहे. आणि आपल्याला कोणाला वाटतं आपल्याला मूर्ख म्हणावं? अहो मूर्ख माणसाला सुद्धा वाटत नाही आपल्याला कोणी मूर्ख म्हणावं. आपले मारुती बाबा सांगत असतात, एका गावामध्ये सगळीच त्याला मूर्ख म्हणायची. मूर्ख 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 होताच तो मूर्ख. मग म्हणणार लोक मूर्ख. मग असल्यावर मूर्ख म्हटल्याच्या नंतर मूर्खाला मूर्ख म्हणण्याचा राग काय यावा? पण असं असतं मनुष्य जो असतो त्याला ते नाही आवडत. एखाद्या म्हाताऱ्याला तुम्ही म्हातारा म्हणता, त्याच्या म्हातारा वाढतात. तुम्ही म्हातारा म्हणू नका. आम्ही मस्करवाड्यात राहायचो, तुम्ही आले ना, तिथे एक आजी होती आणि त्या आजीला एक दिवस म्हातारी म्हातारी 2 वेळेला म्हटलं, तिच्या कानावर पडलं. म्हातारी धावतच आली, मला म्हातारी म्हणतो, मला म्हातारी म्हणतो. आणि मग ते राम महाराज यायला म्हटले, अहो दीदी दीदी चुकलं, हा असं म्हणायचं. घडलेली घटना आहे, अनुभवाचे बोल आहे. म्हणजे हा ते आजी म्हणजे राम महाराज यायला. याचा अर्थ असा आहे की मूर्खाला सुद्धा मूर्ख म्हणणं नाही आवडत. आणि मग सगळं गाव मूर्ख म्हणतो म्हणून तो परगावाला गेला. पण शेवटी मूर्खाचा मूर्खपणा झाकेल कसा? तो परगावाला गेला आणि गावाला गेल्याच्या नंतर एका नदीत त्याला तहान लागली. रणरणत ऊन होतं, घामाने अगदी तो ओला झाला आणि घशाला कोरड पडली. एका नदीत उतरला. पूर्वीच्या नदी 12 महिने व्हायच्या, आता 12 महिने कोरड्या असतात. कधीतरी वाहताना दिसतात 12 वर्षातनं कधीतरी. पण ती नदी वाहताना दिसली. पलीकडे दूर होती, अलीकडे वाळवंट मोठं होतं. कोणी लोकांनी झरे केले होते, झऱ्यातलं पाणी मायला घरी घेऊन जात होतं. आणि मग हा गुडघ्यावर बसून बैलासारखं पाणी प्यायला लागला, कारण शेवटी मूर्ख. आता तो गोठाने पाणी प्यायचं असतं, उंजुळीत घेऊन प्यायचं असतं. सगळं उच्चिष्ट कसं करावं? उच्चिष्ट मपी चामेद्य भोजनम तामसं प्रियम म्हटलेलं आहे ज्ञानोबरांनी गीतेमध्ये भगवंतानी. याचा अर्थ ते तसं पिऊ नये. आणि 4 बाया तिकडून पाणी नेण्याकरता आले. हा असं पाणी पित होतं. ते म्हटले, बाई काय मूर्ख आहे, बाई काय मूर्ख आहे म्हटल्याच्या नंतर त्यांनी पाणी पिण्याचं सोडून द्यायला, पटकन मागे वळाला. तुम्हाला कोणी सांगितलं? माझ्या गावातला कोणी फोन केला? तुम्हाला कोणी कोणी फूस केली? नेमकं तुम्हाला कळालं कसं काय? ते म्हटले, अरे सांगण्याची गरज नाही, तुझी कृतीच सांगतो. पण त्याही माणसाला मूर्ख म्हणणं आवडत नाही. कारण जरी बुद्धीचं कमी आधिक्य असेल, पण आत्मदृष्टीने आपण ज्ञानरूप आहोत. ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. आणि मग त्या स्वरूपाची ओळख करून घेण्याकरता माऊलीचं चरित्र. कारण ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वधनी व देतो. आपला आपला आपण पया विसरू जे धनंजया ते चिरुपया अज्ञानासी. आपला आपल्याला विसर पडणं हेच आपल्या स्वस्वरूपापासून दूर जाणं. आणि विसरली तया थोर झाले हानी पततील खाणे 84च्या. आणि मग तो विसर म्हणजे नाठव झाला, त्याचा आठव करण्याकरता माऊलीला आठवलं की ते आपलं स्वरूप आठवतं. कारण माऊली माऊली माऊलीच आहे. आपले सद्गुरू साधक उदय संजीवनी बाबा म्हणत असतात, माऊली माऊली का? सगळी संत आहे आणि माऊली संत आहे. पण सगळ्या संतांमध्ये माऊली ही उपमा, माऊली ही उपाधी, माऊली ही ब्रिदावली पहिली माऊलीला का बरे? असं सद्गुरू बाबा म्हणत असतात, माऊलीने तिघाला माऊली म्हटलं म्हणून माऊलीला ही माऊली उपमा. माऊलीने पहिलं आत्म्याला माऊली म्हटलं, माऊलीने दुसरं श्रुतीला माऊली म्हटलं, माऊलीने तिसरं सद्गुरूला माऊली म्हटलं म्हणून माऊली माऊली आहे. आणि या तिघाला पहिलं माऊली म्हणणारी जगातली पहिली माऊली आहे. ऐतापासून काढीती हित देवणी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. इथे वेदाला माऊलीने पहिलं माऊली म्हटलं. पहिलं माऊली माऊली वेदाला माऊली म्हणतात म्हणून माऊली माऊली आहे. दुसरं माऊली तो भेटे माऊली आत्मा, जे प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. ते खेवी आते दिंडिमा संसारिके. इथे माऊलीने आत्म्याला माऊली म्हटलं. आणि तू संसार प्रांताची सावली, आपलं म्हणून साधका तू माऊली. पिके सारस्वत तुझ्या पावली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. इथे श्री गुरु माऊली गुरुला माऊली म्हणतात.
आणि हे तीन खरेच माऊली आहे. एक आत्मा माऊली आहे, एक श्रुती म्हणजे वेद माऊली आहे, आणि तिसरी सद्गुरू माऊली आहे. आणि तिघाला माऊलीने माऊली म्हटलं म्हणून चौथे माऊली माऊली ठरले. आणि अशा माऊलीचं चरित्र आपण पाहिलं तर हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. का? कारण प्रत्येक दिवशी आपण पाहत आलो, तुल्य लेंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केनचित अनेकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो न रहा. त्यामध्ये माऊली वक्त्या करता एक ओवी देतात आणि श्रोत्या करता ओवी देतात. भक्तियोगो नाम द्वादशोध्याय, भक्तियोग नामक 12वा अध्याय. त्या 12व्या अध्यायाचा हा 18 क्रमांकाचा श्लोक तुल्य निंदा, आणि त्याच्यावर 226 आणि 27 क्रमांकाच्या ह्या 2 ओव्या. त्यामध्ये श्रोत्याकरता सांगतात, तेनेशी आम्हा मैत्र येत काय शे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकतीचे. आणि वक्त्याकरता माऊली ओवी सांगतात, तेही प्राणापर होते मज आवडती निवृत्ते, जी भक्त चरित्राचे प्रशंसते. आणि वक्ता आणि श्रोता दोन्ही एका ओवीत सांगतात, हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे वक्ता आणि ऐकावे श्रोता, वानावे ऐकावे तेची सदा. आणि मग त्या भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची दिव्य असणारी चरित्र गाथा आपण पाहत असताना कालच्या चिंतामध्ये शेवटी अवतार मीमांसेकडे वळालो होतो. तो विषय आपण पूर्ण करू. तर अवतार कुणाचा? तर असं म्हटलेलं आहे संत वाङ्मयामध्ये, आपण काल बोललो, या मृत्यू लोकांमध्ये येणारे 3 आहे, भगवंत, जंत आणि संत. या मृत्यू लोकांमध्ये येणारे 3 आहे. पण मग अवतार भगवंताचा नाही, अवतार जंताचा नाही, अवतार संतांचा आहे. आणि अवतार शब्दा करता काल आपण धातवा बहु अर्थापि भवन्ति, धातूचे अनेक अर्थ असतात. जसं एक धातू आहे, देव शब्द आहे ना, देव शब्द दिव धातूपासून बनतो, आणि दिव धातू एक आहे, त्याचे अर्थ 10 आहे. बघा, दिव धातू, दिव किडा, विजिगिषा, व्यवहार, द्युती, स्तुती, मद, मोद, स्वप्न, कांती, गती, असे 10 अर्थ आहेत. म्हणजे एकाच धातूचे अनेक अर्थ असतात. आणि पुन्हा अनेक अर्थाला जर अनेक उपसर्ग जोडले का आणखी अनेक अर्थ होतात. तसं काल आपण म्हटलो, रू हरती हिरावून घेणे, आ उपसर्ग लागला आहार खाणे, वि उपसर्ग लागला विहार फिरायला जाणे, सम उपसर्ग लागला संवार निवृत्ती करणं, परि उपसर्ग लागला परिहार देणं. म्हणजे एकाच धातूचे अनेक अर्थ जातात. तसं या ठिकाणी तृ तरती म्हणजे तरणे, तरणे म्हणजे खालून वर जाणे. पण त्याला औसरगला अवतरती, अवतरती म्हणजे वरून खाली येणे. मग खाली येणं चांगलं की वाईट? तर आपण काल 2 अर्थ पाहिले. जिथे प्रेम असेल तिथे ते चांगलं, जिथे प्रेम असेल तिथे ते चांगलं आहे. कारण प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. परमात्मा महान असताना लहान झाला का? प्रत्येक धर्माच्या घडी काडी धर्मा घडी उचिष्ट तो. धर्मराजाच्या घरी आलं तर म्हणा, धर्मराजाच्या घरी उचिष्ट काढताना परमात्म्याला लाज वाटत नाही, शरम वाटत नाही, आनंदाने परमात्मा ती कृती करतात. कारण तिथे प्रेम आहे. म्हणजे लहानाला महान करतं ते ज्ञान, आणि महानाला लहान करतं ते प्रेम. आणि मग या दोन्ही मध्ये जे भगवंत आणि संत आहे, ते तुम्हा जनतावरती त्यांचा असणारा निष्काम, निरुपम, निशिम असणारा अनुपम प्रेम आहे. म्हणून ते मान असणारे लहान होतात. आणि मग बघा तुम्ही, जनताचा येण्याकरता शब्द संत वाङ्मयामध्ये जन्म आहे, भगवंताच्या येण्याकरता शब्द संत वाङ्मयामध्ये प्रगट आहे, आणि संतांच्या येण्याकरता शब्द संत वाङ्मयामध्ये अवतार आहे प्रायः. आणि काल आपण बोललो, जंत कर्म म्हणून येतो, भगवंत कर्तव्य म्हणून येतो, आणि संत हे करुणा म्हणून येतात. आणि मग कर्म म्हणून येणारा जो जंत आहे त्याच्याकरता शब्द जन्म आहे. आणि जन्माची त्याची कारणही 3 आहे. जंताच्या जन्माची 3 कारण आहे, 3 किंवा 3 प्रधान कारण आहे. त्यातलं पहिलं कारण आहे कर्म. आपण कर्म म्हणून म्हटलो ना, आगा कर्मी जगुरावे तै ती सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे तिहा एका.
पण कर्माची सुटकाच नाही, कुणालाच नाही. एक उपनिषदामध्ये मांडुक्य ऋषीचा प्रसंग येतो. मांडुक्य ऋषी फार मोठं त्यांचं आयुष्य. मांडुक्य ऋषींनी एक दिवस ते ध्यानस्थ बसले, समाधी लागला. एका नगरीमध्ये चोरी झाली आणि चोर चोरी करून चोरीचं काहीतरी ते गबाळ घेऊन धावत होते आणि राजसेवक त्यांच्या पाठीमागे धावत होते त्यांना पकडण्याकरता. मग राजसेवक त्यांच्या पाठीमागे त्यांना पकडण्याकरता धावतात. चोर पुढे, राजसेवक मागे. धावत धावत असताना चोराने बघितलं आता हे सगळं गबाळ घेऊन आपल्याला पळणं शक्य नाही आणि सिर सलामत तो पगडी पचास, नाही तो ना रे बास ना बाजी की बासुरी. करायचं काय? आपला प्राण वाचवणं महत्वाचं आहे. आणि मग त्यांनी विचार केला काय करू. म्हटले ऋषीचा आश्रम दिसतो तिथे धन ठेवून देऊ, तिकून तिकडे पसार होऊ आणि पुन्हा भेटलं तर नंतर घ्यायला येऊ. आणि गेले ते चोर गेले आणि ते सगळं गबाळ त्यांनी त्या ऋषीच्या आश्रमामध्ये टाकलं. चोर पसार झाले. पण तेवढ्यामध्ये ते राजसेवक आलेत आणि एक जण म्हणायला लागला ज्या अर्थी सगळे आश्रमात गेले त्या अर्थी हा ऋषी यांना भेटलेला असला पाहिजे. दुसरा म्हणायला लागला अरे साधू संतावर असा अविश्वास दाखवायचा नसतो. तो म्हणायला लागला हातच्या कंकणाला आरसा कशाला, जाऊन पाहू. आणि ते चोर खाली हात पळताना दिसलेत. जाऊन पाहतात तर ते गबाळ तिथे ठेवलेलं भेटलं. बघा म्हटलं हा कसला ढोंगी आहे. आता समाधी लावून बसला. अगोदर चोराला चोरी करून पसार करतो ना, आता आपण पकडू नये म्हणून समाधी लावतो. हा साधू नाही, हा संधी साधू आहे. आणि मग त्यांनी त्या राजाला सांगितलं. राजाने सांगितलं. राजाने मागच्या पुढच्या शहानिशा केले नाही, विचार केल्याने सांगितलं सुळावर द्या. तो सुळाची शिक्षा अशी होती खालून गुदद्वारातून तो सूळ निघणार आणि शरीराचे दोन शकल करत मस्तिष्कातून त्याला ते जरासंधासारखा त्याला दोन भाग करणार. ऋषीला सुळावर बसवलं पण सूळ 4 बोट शरीरामध्ये गुदद्वारातून प्रवेश केला पण पुढे प्रवेश करेना. मग म्हटले वर उचला सोळासहित वर उचललं पण तरी सूळ प्रवेश करेना. तोपर्यंत त्यांची समाधी भंग झाली. पण ज्या वेळेला ह्या असा प्रकार घडल्याच्या नंतर त्यांच्या समाधीतून बाहेर झाले. लाखोच्या संख्येने लोक बघतायत. आणि ज्या वेळेला ऋषींनी समाधीतून डोळे उघडले तर खाली पाहता तर लोक समोर पब्लिक आहे आपल्याला त्या सुळावर दिलेला आहे. वेदना व्हायला लागल्या. राजा घाबरला. ज्या अर्थी सूळ 4 बोटाच्या पुढे प्रवेश करत नाही, यांनी जर शाप दिला तर आपण आता जळून राख होऊ, भस्म होऊ, करू तर काय करू. आणि तेवढ्या वेळामध्ये ते सगळे राजसेवक म्हणू लागले करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज क्षमा करा. हे सेवकांनी घडलं, मी शहानिशा न करताना आपल्याला सुळावर दिलं, पण मला शाप देऊ नका, मला क्षमा करा. अरे म्हटले मी तुला क्षमा करतो पण मला पहिले खाली तर घे, मला वेदना होतात. आणि शिक्षा देणारा तू नाही, शिक्षा देण्याचा अधिकार यमराजाला. तुझ्या माध्यमातून त्यांनी कृती केली, मी त्याला जाब विचारतो, मला खाली घे. खाली घ्यायला गेले. प्रकार असा झाला की कर्म कसं असतं, तो सूळ मध्ये तर जाईना पण तो बाहेरही निघेना, मधी जाईना आणि बाहेरही निघेना. आता करायचं काय. मग आता बायपास काढा. मग तो सूळ कापून काढला पण 4 बोट सूळ शरीरात तसाच राहिला, वेदना तशाच. पण ते मांडवी ऋषी धडक यमपुरीत गेले. यमपुरीत गेल्याच्या नंतर समोर मांडवी ऋषी येतात. यमराज धावत घरात आला, म्हणजे त्याच्या यमपुरीत आला आणि चित्रगुप्ताला सांगितलं पटकन मागचं बघ, यांचा बॅकग्राऊंड काय, यांचा 7-12 काय, यांची हिस्ट्री काय, मागचा इतिहास पहा. कारण या बाबाला कुठल्या कर्माचे फल भोगावं लागलंय हे जर सांगितलं नाही तर ना जाणो तो काय शाप देईल आणि आपली यमपुरी सुद्धा भस्म होऊ शकते. ऋषीच्या तपामध्ये सामर्थ्य तसं. यमराज घाबरला. चित्रगुप्ताने पटापटा बघू लागला. एक त्याला भेटलं, एक क्लू, एक पुरावा, एक सबूत, सुराग भेटला आणि शांत झाला. तितक्यात मांडवी ऋषी मध्ये हे कुठल्या कर्माची शिक्षा. त्यावेळेला चित्रगुप्ताने ती वही यमराजाकडे दिली आणि यमराज धावत येऊन नमस्कार केला. ऋषीला आसनावर बसवायला लागला. म्हटले आसन नाही, पहिले कर्म दाखव. दाखवल्याच्या नंतर दाखवलं. बालपणी तुम्ही तुमच्या उद्यानामध्ये खेळत असताना एक फुलपाखरू तुम्ही पकडलं आणि त्या फुलपाखराच्या पृष्ठभागामध्ये तुम्ही काटा बोसला आणि काटा बोसल्याच्या नंतर ते फुलपाखरू 4-10 सेकंदाने 10 मिनिटांनी मनात तडफडून ते मेलं आणि त्या कर्माची शिक्षा. थोडेसे ऋषी शांत झाले. कारण मनुष्याला भोगायला आलं दुःख त्याचं वाईट वाटत नाही. एखादा पैसा गेला त्याचं वाईट वाटत नाही, पण त्याचा हिशोब नाही लागला ना अनाठाही गेला तर मनुष्याला त्याचा खेद वाटतो. हा आपला अनुभव आहे. तसं कर्म केलेलं भोगायला आलं वाईट वाटत नाही, पण त्याचा हिशोब लागला पाहिजे, का भोगायला आलं, कुठल्या कर्माची. ते दाखवल्याच्या नंतर ऋषी शांत झाले. पण म्हटले हे बाल अवस्थेत घडलेलं पातक आहे.
ज्या वेळेला मला माझंच काही कळत नाही ती तर काय करणार, इतकी कठोर शिक्षा देतोस, मी तुला शाप देईल म्हटले, आणि तुला सुद्धा हे असं दैन्य दुःख भोगावं लागेल. आणि यमराजाला त्याच्याकरता 2 अवतार मृत्यू लोकात घ्यावं लागले. महाभारतात एक विदूर आणि दुसरा आहे धर्मराज युधिष्ठिर. पण कर्म सोडलं का? मांडवे ऋषी सारख्याला कर्म सोडत नाही. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ पुत्र योगे मेला, कर्मे वियोग घडला सीता देवी, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्म कोणाला सोडतं? माऊलीने तर परियेचे गव्हाळा सादर त्या अभंगामध्ये अनेक दाखले दिले. याचा अर्थ कर्म सोडत नाही. म्हणून जंत जीव याचं येण्याचं पहिलं कारण आहे कर्म. आगा कर्मी जेऊ राहावे, तैतिक सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावा यावे ते आहे का. आणि जीवाच्या जन्माचं दुसरं कारण आहे वासना. बघा, पहिलं कारण कर्म आहे ना, आगा कर्मी जे उरावे, पुरावा पाहिला आपण, मांडवी ऋषीचा प्रसंग पाहिला. जीवाचं दुसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हे दोन्ही नाथांच्या हरिपाठातली वचन. पहिला, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आईशी किती. आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. हे नाव म्हणताना दृष्टांत डोळ्यासमोर आला सुद्धा आपल्या. सामान्य तप आहे का? सामान्य तप आहे. पण त्या तपाच्या याच्यामध्ये काय, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल विसरून गेले. मृग ध्यासे निमाला तो मृगत्वेची पावला. हरणाचं ध्यान करत प्राण सोडले आणि पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला जडभरताला. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेमुळे जन्माला यावं लागतं. एक छोटीशी घटना आहे. एक साधू असतात, आता मी प्रवचन सांगतोय, श्रोते ऐकतात. तसे एक साधू प्रवचन सांगायचे. अनेक आजा बाया बापड्या श्रद्धेने ऐकायच्या. एक म्हातारी अधिकारी विदुषी होती, काठी ते कट्टी त्याची. प्रवचनाला सगळ्याच्या अगोदर 5 मिनिटं यायची, प्रवचन झाल्याच्या नंतर 5 मिनिटांनी निघून जायची. पण येताना ती प्रवचन झालं का बाबाचं दर्शन घ्यायची. दर्शन घेताना काळूच कानात म्हणायची, बाबा सावध बर का, बाबा सावध बर का, बाबा सावध बर का. आता जो कायम दुसऱ्याला सांगतो त्याला कोणी सांगणं ते ऐकून घेण्याला करता तेवढं ते मुरलेलं ज्ञान पाहिजे. ते परोक्ष ज्ञान असेल, शाब्दिक ज्ञान असेल तर मग ते त्याला बरं वाटत नाही, त्याला उपदेश ऐकावा वाटत नाही. बघ, तो प्रवचनकार मनात म्हणायचा, थेरडी प्रवचन 1 तास ऐकते पण जाताना माझे कान टोचून जाते. तर वयस्कर आहे, आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे, काय बोलता यायचं नाही. पण असं करता करता एक दिवस काय झालं, साधू शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आईचे. शरीर क्षीण झालं, आजाराने ते पडलेत एका जागेवर. आणि त्यांच्या एका शिष्याने छानपैकी एक जोडा आणला, कोल्हापुरी. तो कोल्हापुरी जोडा आणला आणि त्या कोल्हापुरी जोडा म्हटले, बाळा आता माझं शरीर आरोग्य सध्याला नाही, मी फिरू शकत नाही, उठून बसू शकत नाही, तर चालणार कधी, जोडा घालणार कधी, पण चिंता करू नको, त्या दिवाणात ठेव, त्या दिवाणात ठेव, मी तो जोडा नक्की वापरेल, मला आरोग्य लाभलं की नक्की वापरेल. जोडा दिवाणात ठेवला. साधू झोपलेला आहे आणि तो काचाच्या आत दिवाणात कोल्हापुरी ठेवलेला जोडा पडल्या पडल्या दिसला, पडल्या पडल्या दिसला आणि मनात येऊन गेलं, अरे रे अरे रे रे, शिष्याने इतका छान जोडा आणला पण घालायचा राहूनच गेला, असं म्हणणं आणि प्राणज्योत मावळणं युगपत झालं. आणि माऊली म्हणतात, आगा मरणी जाया जे आठवे, तो तीची गती ते पावे, मातीची तो स्मरावे पंडू कुमारा. आणि यम यम वापी स्मरण भावम तेजे तेंते कलेवरम तम तमय वैती कौंते सदात धाव भाविता. अंत अंत अंतिमती साचपणे पुढील गती, तीच गती प्राप्त होते. आणि प्रकार असा झाला, त्यांची प्राणज्योत मावळली. आणि प्राणज्योत मावळल्याच्या नंतर देह पडला. पुढचा जन्म वासनेनुर प्राप्त झाला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना यायला कारण. पुढच्या जन्मामध्ये आले, पण कुठे आले, एका चांभाराच्या घरी जन्माला आले. पण परमार्थ केलेला कसाही करू द्या, आपलं भुले बाबांचं वाक्य आहे, बुवा जशाला तसं सांगतो, बुवा कितीही करा, कसंही करा, काही करा, ज्याचं सोबत काही येत नाही त्याचं नाव आहे संसार. आणि जो कसाही करा, मानाने करा, दंभाने करा, थट्टेने करा, एखाद्याला हरामखोर म्हटलं ना, तो पहिला हा काढायचा, शेवटचा खोर काढायचा, मधला राम ठेवायचा, त्याचंही फल आहे, त्याचंही फल आहे. हे चंद्रशेखर महाराजांच्या मुखातलं मी ऐकलेलं. उपहासाने, दंभाने, निंदेने
कसंही परमार्थ करा, याचा अर्थ कसाही करा असा त्याचा अर्थ नाही, खरा चांगलाच करा. पण नाही शक्य झालं तर कसाही करा. जसं सेन खाली ओलं ते पडलं जमेल तर काही ना काही मातीचे कण घेऊनच येतं. तसं परमार्थ कसाही केला तर तो वाया जात नाही. काही करिता वाया न वजे. मागच्या जन्मात साधना केली होती आणि कळालं, आजी सांगायची बाबा सावध बर का, आपण सावध झालो नाही. मरतानी त्या जोड्याचं ध्यान झालं ना, आपल्याला जन्माला सांभाराच्या कुळात यावं लागलं. अरे रे रे, आता तरी सावध, आता तरी सावध. आता मी मात्र आईचं दूधच घेणार नाही. अन्नमय प्राण आहे. कृतयुगामध्ये अस्थिमय, त्रेतायुगामध्ये मांसमय, द्वापार युगामध्ये रक्तमय आणि कलियुगामध्ये अस्थिमय. आपलं अन्नमय आहे. जैसे खाय अन्न तैसे होय त्याचे मन. अन्नमय प्राण आहे आणि अन्न जर मी घेतलं नाही तर माझा देह लवकर पडेल, मी मुक्त होईल असं त्यांना वाटलं. बालपणी स्मृती काय होती, परमार्थ केलेला होता. पण बाळ स्तनपान करत नाही. एक आहे बाळ जन्माला आल्याच्या नंतर, या म्हाताऱ्या आहेत ना आजीबाई, त्यांना दोन गोष्टी सहन होत नाही. एक ते रडत नसलं तरी त्याला रडवतात. मी पाहिलं आमच्या आजीचं, ते आमची भाची जन्माला आली, ती रडे ना तर तिने तोंडात मार लागली. अरे म्हटलं काऊन रडते? नाही म्हणले रडलं पाहिजे. अरे म्हटलं जीवनभर रडायचंच आहे आता, आता तरी हसू दे. नाही नाही म्हटले, ते मुक बिक निघेल. काय त्यांचं असेल शास्त्र त्यांचं त्यांना माहिती, पण ते रडवतात. रडवतात आणि मग ती रडवायला लागली आणि रडवायला लागल्याच्या नंतर म्हणजे ते मुख निघू नये म्हणून त्याला एक रडवतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळ ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला त्याला ते बोलावं, पुढे बोलकं निघावं, मुख निघू नये म्हणून रडवतात. आणि आता दुसरा काय प्रकार माझा विसरून गेला. अर्थात पोट देतात चाटायला, ते एक पण आहे. ज्या वेळेला ते म्हणतात मागच्या वेळेला माझी चूक झाली, मागच्या वेळेला माझी चूक झाली कारण मी वासनेत अडकलो. आता मला काही आहारच घ्यायचा नाही, म्हणजे हा देह पडेल आणि मी मुक्त होईल. स्मृती कायम होती. आणि ते अन्न, हा आत्महत्या राशी पातकी अपार. एकदा आत्महत्या जर गेली तर कसं प्रायश्चित्तच नाही म्हटले त्याला. म्हणून आता हा एक प्रकारचा आत्महत्याचा त्याचा आघोरी प्रयत्न. आणि ते स्तनपान करत नाही. ते स्तनपान बाळाने करायला पाहिजे, ते करत नाही. मग करत नाही म्हटल्याच्या नंतर ती आजीबाई काठी टेकत टेकत पुन्हा तिथे आली. मी संदीपान दादाच्या मुखात ऐकलेला हा प्रसंग. तिथे आली आणि ती म्हणायला लागली, बाबा त्यांना सगळ्याला म्हटले स्तनपान करत नाही, कसं करत नाही, माझ्याकडे द्या म्हटले बाळाला. घेतलं आणि कानात सांगितलं, मागच्या जन्मात मी रोज प्रवचन झाल्यावर सांगत होते सावध बर का, सावध बर का, सावध बर का. त्यावेळेला सावध झालं नाही, आता तरी सावध व्हा. आईचं स्तनपान त्याग करू नका. आत्महत्या झाल्याच्या नंतर आणखी कुठे जावं लागेल मला सांगता येत नाही, सावध व्हा. बाबा सावध झाले आणि दुसऱ्या मिनिटाला त्यांनी स्तनपान केलं. आणि दुसरे तिसऱ्याने श्री संत रोहिदास महाराज आहे, पुढे ते संत दादाने सांगितलेला प्रसंग. याचा अर्थ जीवाच्या येण्याला कारण एक आहे कर्म, दुसरा आहे वासना आणि तिसरा आहे अज्ञान. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, नाही अज्ञाना वाचुनी मूळ या. आपल्या विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये ती शृंखला दिली, परंपरा दिली. सगळ्या दुःखाला कारण कोण म्हटले? शरीर. पण शरीराला काय कारण म्हटले? पाप पुण्य. पाप पुण्याला काय कारण? धर्माधर्म. धर्माधर्माला काय कारण? राग द्वेष. राग द्वेषाला काय कारण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला काय कारण? भेद ज्ञान. म्हणजे भेद ज्ञान जावं वाटत असेल, रागद्वेष गेले पाहिजे. अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं पाहिजे. अनुकूल प्रतिकूल ज्ञान जाण्याकरता रागद्वेष गेले पाहिजे. रागद्वेष जाण्याकरता धर्माधर्म गेले पाहिजे. धर्माधर्म जाण्याकरता पाप पुण्य गेलं पाहिजे. आणि पाप पुण्य नाही, तो क्रम आता आणखी एकदा सांगतो, आपण दुरुस्त करून घ्यायला हरकत नाही. म्हणजे भेद ज्ञान गेल्याशिवाय अनुकूल प्रतिकूल ज्ञान जाणार नाही. अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेल्याशिवाय रागद्वेष जाणार नाही. रागद्वेष गेल्याशिवाय धर्माधर्म जाणार नाही. धर्माधर्म गेल्याशिवाय पाप पुण्य जाणार नाही. पाप पुण्य गेल्याशिवाय शरीर जाणार नाही. आणि शरीर गेल्याशिवाय दुःख जाणार नाही. आता डॉक्टर बाबाचं वाक्य, ते आनंद आश्रम स्वामी महाराजांचे मित्र, ते विद्यार्थी अवस्थेमध्ये सोबत होते. नंतर ते काहीतरी आजारी पडलेत आणि स्वामीला लागोलाग पत्र पाठवलं काशीला मला भेटायला या. बाबा त्यांच्या सोबत गेले. स्वामी गेलेत आणि गेल्याच्या नंतर त्यांच्यापाशी बसले. ते भयंकर हाय 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 करायला लागले. मग ती 4-2 वेळेला झालं, बाबा प्रारब्धाचं फळ आहे, भोगूनच संपावं लागल. वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ. ते 2 मिनिटं शांत व्हायचे, पुन्हा रडायचे. 2 मिनिटं शांत व्हायचे, पुन्हा रडायचे. असं बऱ्याच वेळेला झाल्याच्या नंतर आनंद आश्रम स्वामी त्याला म्हणायला लागला, मित्रच असल्यामुळे आधी वाटते मरायचं तर जरा शिस्तीत मरण.
जीवनभर जे वेदांताचं चिंतन केलं ते कशा करता? मग ते पुन्हा शांत झाले आणि चिंता नको करू म्हटले. जिवंत आहे तोपर्यंत, एकदा मेल्याच्या नंतर खडकावर आपटलं तरी तुला काही होणार नाही, हे त्यांचं वाक्य आहे. याचा अर्थ पाप शरीर आहे तोपर्यंत दुःख आहे. मग दुःख जाण्याकरता शरीर जावं, शरीर जाण्याकरता पाप पुण्य जावं, पाप पुण्य जाण्याकरता धर्माधर्म जावे, धर्माधर्म जाण्याकरता रागद्वेष जावे, रागद्वेष जाण्याकरता अनुकूल प्रतिकूल ज्ञान जावं, अनुकूल प्रतिकूल ज्ञान जाण्याकरता भेदज्ञान जावं, आणि भेदज्ञान जाण्याकरता आत्मस्वरूपाचं अज्ञान जावं. नाही अज्ञाना वाचुनी मुळे. आणि एकदा का ज्ञान झालं मग नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते आत्र एव समवलियंते जन्म नाही अनेक तुका म्हणे माझी भाग. जीवाच्या जन्माचे कारण आपण 3 पाहिली. एक आहे अज्ञान, 2 आहे कर्म आणि 3 आहे वासना. जसं जीवाच्या जन्माची कारण 3 आहेत तसं भगवंताच्या प्रगटीकरणाची देखील कारण 3 आहेत. कारण आपल्या संत वाङ्मयामध्ये एक अपवादात्मक स्थळ सोडा. जसं कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, तिथे माऊलीच्या येण्याला म्हणजे संताच्या येण्याला प्रगट शब्द आहे. आणि देवाची अवतार भक्ताची संसार, इथे देवाच्या येण्याला शब्द अवतार आहे. पण 4-2 अपवादात्मक स्थळ सोडली तर प्रायः बहुत करून भगवंताच्या येण्याला शब्द प्रगट असाच आहे, संतांच्या येण्याला शब्द अवतार असाच आहे, आणि जंतनाम जीवाच्या येण्याला शब्द जन्म असा. मग जीवाच्या जन्माची कारण आपण 3 पाहिली. तसं भगवंताच्या प्रगटीकरणाची कारण 3 जी आपण 4थ्या अध्यायामध्ये श्रोत्याला पण सांगितली गीतेमध्ये. त्यात पहिला आहे साधूनाम परित्राण आहे, दुसरा आहे दुष्कृता विनाश आहे, आणि तिसरा आहे धर्म संस्थापनार्थ आहे अहम युगे युगे संभवामी. परत देवाच्या येण्याला शब्द प्रगट कशावरून? सद्गुरु मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य यांची आवडीची गवळण. हरी प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान ओ, प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान ओ, प्रगट भयो भगवान गोकुलमो, गोकुळ दादा भगवान ओ, प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान. सब ही राधे मिलाए, सब ही राधे मिलाए, सब ही राधे मिलाए, सब ही राधे मिलाए. छोड़ दियो अभिमान गोकुलमो, प्रगट भयो भगवान ओ, प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान ओ, प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान. प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान. नंदाजी के घर नव बसवाए, नंदाजी के घर नव बसवाए, नंदाजी के घर, नंदाजी के घर, नंदाजी के घर नव बसवाए, नंदाजी के घर नव बसवाए. ताल मृदंग और प्रगट भयो भगवान ओ, प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान. हे भगवान भये प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी, हर्षित मनतारी, मुनिमन हारी, अद्भुत रस तिकलाई. तुलसीदासजी देखील प्रगट शब्द वापरतात. आणि राम जन्माकरता अयोनी संभव प्रगटला हा राघव, आणि कृष्ण जन्माकरता अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाता स्वामी प्रगटला. अर्थात परमात्म्याच्या येण्याला शब्द प्रगट आहे. पण मग प्रगटीकरणाची 3 कारणं कोणती? तर पहिला आहे साधूनाम परित्राण आहे,
आणि चारी युगामध्ये भगवान परमात्म्याने साधूनां परित्राणाय हेही कार्य केलं, दुष्कृता विनाशाय हेही केलं आणि धर्म संस्थापनार्थाय हेही केलं. अगदी सरळ सरळ त्याचा थोडासा उल्लेख बघा. साधूनां परित्राणाय म्हणाल तर कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद साधूचं रक्षण केलं. त्रेतायुगामध्ये नळनीळ जामवंत सुग्रीव हनुमंत माता शबरी आदी करून साधूनां परित्राणाय त्यांचं केलं. त्रेतायुगामध्ये हे त्रेतायुगामध्ये आणि द्वापार युगामध्ये म्हटलं तर गोपाळ गोपिका उग्रसेनादी या साधूंचं भगवान परमात्म्याने परित्राण केलं. आणि कलियुगामध्ये म्हणाल तर या कोरोनाच्या काळामध्ये साधूच्या नावाखाली जी संधी साधू होते ते भगवान परमात्मा स्वरूपाला त्यांना घेऊन गेले आणि ज्या साधूची साधना जगाला कल्याण करणारी ठरत होती त्यांना परमात्म्यांनी त्यांची साधनाही बंद पडू दिली नाही आणि त्यांच्या सहवासात अनेक साधक घडवले आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण इथं स्टेजवरच उपस्थित आहे. म्हणजे भगवान परमात्मा त्या काळात त्या साधूला वाचवतात, म्हणजे त्या साधूचं कलियुगात रक्षण करतात. आता दुष्कृताम विनाशाय तर कृतयुगामध्ये हिरण्यकशिपू आदी करून दुष्कृताम म्हणजे दुष्टांचा विनाश केला. त्रेतायुगामध्ये म्हणाल तर रावण कुंभकर्णादी दुष्टांचा विनाश केला. द्वापार युगामध्ये म्हणाल तर कंस चाणूर मुष्टिकादी दुष्टांचा विनाश केला. आणि कलियुगामध्ये साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधेल परस्त्री परधन याचा मानी विटाळ. रावण कशात लहान? खर तर रावण काकणभर प्रभू रामचंद्रापेक्षाही व्यावहारिक दृष्टीने महान दिसतात, पण तरीही रावण नावाचं गाव फक्त बेगवनकडे आहे. अजून ते बदलेल काही दिवसात रावण गाव. पण रावण ढाबा नाही, रावण चौक नाही, रावण पानटपरी सुद्धा नाही. रावण नाव चुकून आपल्या लेकराला कोणी ठेवत नाही. परस्पराला भेटल्याच्या नंतर रावण रावण नाही म्हणत, राम राम म्हणतात. खरं रास एक आहे पण म्हणत नाही. याचं कारण अशी रावण कलियुगामध्ये, त्यावेळेला रावण त्रेतायुगात एकच होता आणि तो ओळखायला लवकर यायचा कारण त्याला 20 हात होती 10 मुंडकी होती. हल्लीचे रावण ओळखायला येत नाही कारण त्यांना 20 हात नाहीत आणि 10 मुंडकी नाहीत, पण त्यांची पुढची म्हटलं तर वावगं होत नाही. फक्त ती इथं राहून सुद्धा कळू देत नाही. आता सिस्टम जास्त स्पष्ट बोलणं हे व्यासपीठाची मर्यादा नाही, ते बरोबर नाही. पण असं जर असेल तर भगवान परमात्मा अशा दुष्टांचा विनाश ते कधी करतील काय? फक्त भगवान परमात्मा संधी देतात, कारण ते याच्यात वावरतात ना, म्हणून संधी देतात. सावध व्हा आणि नाही झाला तर एक दिवस लिलाव करतात, हे निश्चित ठरलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की भगवान परमात्मा यामध्ये दुष्कृता विनाश आहे हे आजही परमात्मा करतात व्यक्त रूपामध्ये. आणि साधूनां परित्राण नाही झालं, दुष्कृता विनाश आहे. आता धर्म संस्थापनार्थ आहे. आता धर्म संस्थापना म्हटल्याच्या नंतर मुळात धर्म म्हणजे काय? तर वेद विहित क्रियाजन्यत्व धर्मत्व, ही बाबांच्या मुखातली मी ऐकलेली अशा अनेक व्याख्या आहेत. मला वाटतं एक सरळ असं करावं, धर्माची तू मूर्ती, धर्ममूर्ती परमात्म्याची प्राप्ती करून देण्याचं जे काही साधन असेल त्यालाही धर्म म्हणा. बीज आणि फळ हरीचे नामे आहे. आणि मग कृते ध्यायत विष्णू त्रेतायाम यजतो बखई द्वापारे परिचर्यायाम कलोतत हरि कीर्तनात. मग द्वापारे कृते ध्यायत विष्णू, कृतयुगामध्ये ध्यान रूपी धर्माची स्थापना केली. त्रेतायुगामध्ये यज्ञरूपी धर्माची स्थापना केली. कारण मोडीले यज्ञ राहिले, कीर्तन पळाले, ब्राह्मण दैत्या भेने. तर त्यावेळेला विश्वमित्राचा यज्ञ सिद्धीला राघवानी नेला नाही का, गोपाल कृष्णांनी नेला नाही का, म्हणून ते त्रेतायाम यजतो मखई हा धर्म, द्वापारे परिचर्या हा धर्म, अंकलवत हरि कीर्तनात हा धर्म. कारण निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक. म्हणून या धर्माचं रक्षण परमात्म्याने करण्याकरता परमात्मा येतात. परमात्म्याची 3 कारण प्रकटीकरणाची. आणि आजच्या या कथेमध्ये भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे हे जंत नाही, कोटीत नाही, भगवंत कोटीत नाही तर संत कोटीत आहे. खरं देवते संत हेही खरंच आहे, पण तरीही अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी ते भगवंत रूपाने न येता संत रूपाने का आले? कारण परमात्मा ब्रह्मतत्व एकच आहे. आपले मारुती बाबाचे शब्द आहे, ज्याला कुठलीच उपाधी नाही ते ब्रह्म आहे, ज्याला माया उपाधी लागली तो ईश्वर आहे, ज्याला अविद्या उपाधी लागली तो जीव आहे, आणि ज्याला करुणा उपाधी लागली ते संत आहे. मग भगवंत कधी संत रूपाने येतात आणि भगवंत कधी भगवंत रूपाने येतात. भगवंत संत रूपाने कधी आणि भगवंत रूपाने कधी? गुरुदेव चैतन्य महाराजच्या मुखातला एक भाव मी ऐकला. हल्ली कलियुगामध्ये सज्जन म्हणावं
म्हणजे आम्ही सज्जन आहोत असं म्हणण्याचं धाडच कोणाचं नाही. आणि दुर्जन म्हणावं तर त्यातही ते बसत नाही. म्हणजे सज्जनाच्याही लक्षणात बसत नाही आणि दुर्जनाच्याही लक्षणात बसत नाही. कारण ज्या वेळेला धर्ममंडपामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती, नामदेव महाराज पठाळेंचे शब्द आहेत, ते कीर्तन प्रवचनाला बसल्याच्या नंतर साक्षात राजे परीक्षिती किंवा समोर असणारे जनक महाराज वाटतात, इतके एकाग्र चित्ताने ऐकतात. वक्ता सांगताना साक्षात व्यास वाटतो किंवा व्यास मागे पडेल असे वाटतात. गाणारा तो गंधर्व कमी पडेल असे दिसतात. पण ज्या वेळेला ते इथे असतात त्यावेळेला ते इथले महान वाटतात. पण इथून उठल्याच्या नंतर ते इथलेच आहे का प्रश्न पडतो. म्हणजे नामदेव महाराज पठाळेंचे शब्द झिंगणंग चिकणंग चाललं की वन्स मोर म्हणणारे तेच असतात. आणि कीर्तन प्रवचन असलं का ते इकडे असतात. मग प्रश्न पडतो हा नेमकी ही काढली का ती काढली. म्हणजे पूर्ण दुर्जनही नाही आणि पूर्ण सज्जनही नाही. आणि मग सज्जन आणि दुर्जन या काय भगवान परमात्म्याला दुर्जन असले का त्यांचा फडशा पाडतायत, सज्जन असले की त्यांचं रक्षण करतायत. आणि भगवान परमात्म्याचा आर नाही तो पार, असं असं तात्काळ कार्य आहे. असं मिळमिळ कार्य परमात्म्याचं नाही. पण मग काय काहीला नाश तर करता येत नाही कारण ती तेवढी दुर्जन नाही. पण सज्जन म्हणावं तर त्या सज्जन शब्दाचा अवमान होतो. मग अशा करता ज्या वेळेला परमात्मा येतो त्यावेळेला तो संत माऊलीच्या रूपाने, तुकोबरायच्या रूपाने येतो. आणि मग जे खळाची व्यंकटी चालव त्यांना नाही नष्ट करत, त्यांच्यातला जो खळपणा आहे, वक्रपणा आहे, त्यांना परमात्मा घालवतो. आणि मग अशा वेळेला जो येतो तो करुणोपतीचा स्वीकार करून संत रूपाने येतो. पण मग जसं जंताचे जन्माची 3 कारणं, भगवंताच्या प्रगटीकरणाची 3 कारणं, तशी संतांच्या अवताराची देखील 3 कारणं. संतांच्या अवताराचं पहिलं कारण आहे अवतार तुमा धराया कारण, 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 उद्धाराया जना जीव, उद्धाराया जना जड जीव, अवतार तुम्हारा राया कारण, अवतार तुम्हारा राया कारण, उद्धराया अवतार तुमा धराया कारण, मूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत अवतरले, हराया रे दीन जना, उद्धराया जना, उद्धाराया रे दीन जना, दीन जना, दीन जना, दीन जना, दीन जना, दीन जना,
दीन दीन जना उधारया आले दीन जना उधारया आले दीन जना दीन जना दीन जना उधराया जय हो उधरा उधराया वंदिती पायवरी ब्रह्मादी गजाननी वंदिती पायवरी संतांच्या या धरातलावर येण्याची 3 कारण आपण पाहतो. त्यात पहिलं कारण आहे अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण तर उद्धराया जन जड जीव. आणि केलं ना, जनाचा उद्धार केला, जडाचा उद्धार केला आणि जीवाचा उद्धार केला. जन म्हटले की सच्चिदानंद बाबा, जड म्हटले की चालविली जड भिंती, आणि जीव म्हटलं का रेड्यामुखी वेद बोलविला. असंच का काही उलटा क्रम आपल्याला अपेक्षित असेल तसं सांग. उद्धाराया जन जड जीव म्हणजे जन जड जीव यांचा उद्धार करण्याकरता संत येतात. हे पहिलं कारण. दुसरं कारण आहे धनिवरी गावे हरीचे गुण, असं मैपती बाबाने उल्लेख केलेला आहे. धनिवरी हरीचे गुण गावाया अवतार तुम्हा धराया कारण. कारण धनिवरी हरीचे गुण गायले नाही तर लोक हरीचे गुण गाणार नाही, गायले नाही ते हरिरूप होणार नाही, हरिरूप झाले नाही तर उद्धार होणार नाही. म्हणून हरिरूप होण्याकरता हरिगुण गाण्याकरता संत येतात, पतितांचा उद्धार करण्याकरता. आणि केलं त्यांनी. तुकोबरायांनी उल्लेख केला, वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. माऊलीचंच वर्णन करतात तुकोबराय. तुम्ही संत माय बाप, माऊलीला माये म्हटलेले, बापही म्हटलेले. अनेक ठिकाणी नामदेव महाराज माऊलीला बाप म्हणतात. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. आणि नाथबाबा माय म्हणतात. ज्ञानराज माझी नाही, नामदेव महाराज योग्याची माऊली अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. आणि तुकोबराय माय बाप म्हणतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कारण मातेचा स्नेह आणि पित्याचा सात्विक धाक या दोन्ही गोष्टी भगवान माऊलीकडे आहेत. असे माऊली धनिवरी गावे हरीचे गुण किंवा हरिभजनीय धवळीले जगत चुकविला लाग कळी काळाचा, हे कार्य त्यांनी केलं. आणि तिसरं महत्वाचं कार्य म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत महापुराण हे 2 ग्रंथ भगवान परमात्म्याने सांगितले. पुरापि नवमिती पुराणम, पुरा परंपरा वक्तीती पुराणम, भक्तानाम पुराणम, भागवत पुराणम, अशा 3 व्याख्या बाबांनी मी सांगतात पुराणाच्या. आणि पुराण म्हणजे तेन यम वाङ्मयीन वृत्ती प्रत्यक्षा वर्तते हरे सेवनात श्रवणात पठनात दर्शनात पापनाशिनी. कारण उद्धवजी भगवान परमात्मा निजधामाला जाण्यापूर्वी म्हणतात, तेव्हा तुम्ही गेल्याच्या नंतर आम्ही कोणाकडे बघायचं. देव म्हटले मी जात नाही, इथेच आहे माझ्या वेगळ्या रूपामध्ये. मग स्वकीयम यत भवे ते तच्च भागवते दधात चिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत आर्णवम. मी माझं जे स्वतःच निहित तेज आहे ते भागवत रूपी आर्णव नाम समुद्रामध्ये निहित करतो. म्हणून ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित तळे जन्म मरण त्रिताप जाती चिर ये शांती नात वदती कृष्णपदी ठेवू माता.
आरती करू तुझं भगवंता. साक्षात भगवंताचं वाङ्मयीन कलेवर म्हणजे श्रीमद भागवत महापुराण हे विशाल काय कलेवर आहे. आणि एक लघु कलेवर म्हणलं तर त्यांची श्रीमद भगवद्गीता. कारण गीता ही जाणा वाङ्मयीन मूर्ती प्रभू श्रीहरीची. आणि या वाङ्मयीन मूर्ती श्रीमद भागवत महापुराण आणि श्रीमद भगवद्गीता या दोन्ही ग्रंथामध्ये भगवान परमात्म्याने संतांची काही लक्षणं सांगितली. 12व्या अध्यायामध्येच किती लक्षण आली, जवळपास 34 का काय लक्षण भक्ताची, ज्ञानी भक्ताची. 13व्या अध्यायामध्ये काही लक्षण सांगितले. पुन्हा श्रीमद भागवत महापुराणामध्ये लक्षण सांगितले. दैवी संपत्ती अभयम सत्व शिव सिद्धी म्हटलं तर हे सगळे ज्ञानी भक्ताकडेच एवढी लक्षण पाहायला भेटणार, कुठे बघायला भेटणार. 26 तिथे लक्षण आहे, कितीतरी लक्षण सांगितली. पण नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. केवळ लक्षण सांगून चालणार नाही. एखाद्याने जे विचारलं देवा तुम्ही लक्षण सांगताना असे लक्ष संत दाखवा, तर ते भगवान परमात्म्याने केलेले लक्षण खरी करून दाखवण्याकरता, समाजाची ती लक्षण लक्षात येण्याकरता, ते लक्षण मूर्त रूपाने जगात नांदवण्याकरता आणि अनेक लोकांच्या लक्षात येऊन लक्ष स्वरूपास ठिकाणी लोकांनी तन्मय होऊन लक्ष स्वरूपाला प्राप्त होण्याकरता ही लक्षणं सांगितलेली आहे. मग त्यामध्ये एक उदाहरण, एकच श्लोक घेऊ. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. या श्लोकात पाहिलं तर साधारण 6-7 लक्षणं सांगितली ज्ञानी भक्ताची. एक अद्वेष्टा, मैत्र, करुण, निर्ममो, निरहंकार, सुख दुःख सम आणि क्षमी अशी एक 7 लक्षण सांगितली. फक्त ध्रुवपद इथला आहे सर्वभूतानाम. बाबा म्हणतात सर्वभूतानाम अद्वेष्टा, अद्वेष्टा सर्वभूतानाम, सर्वभूतानाम अद्वेष्टा, सर्वभूतानाम मैत्र, सर्वभूतानाम करुण, सर्वभूतानाम निर्मम, सर्वभूतानाम सुख दुःख सम, सर्वभूतानाम क्षमी. आणि एक राहिलं बघा आता सर्वभूतानाम अद्वेष्टा. हे सुरुवातीला झालं. सर्व अद्वेष्टा, अद्वेष्टा सर्वभूतानाम अद्वेष्टा म्हणजे द्वेषच नाही कोणाबद्दल अंतकरणामध्ये, हे लक्षण आहे. आणि असं वाटतं की असं असू शकतं का या मृत्यू लोकात, तर हो असं आहे. हे सर्वभूतानाम अद्वेष्टा हे लक्षण आहे. आणि लक्ष संत म्हणलं का वशिष्ठ महामुनी आहे. कारण ज्या काय आपल्याकडे वेदांतामध्ये 3 नाश आहेत, स्वभावनाश, आश्रयनाश आणि परतानाश. आणि एक माऊलीने, मोठ्या माऊलीने आणखी 3 नाश सांगितले होते, कार्यनाश, कारणनाश, अवशेष सावशेष नाश, निरावशेष नाश, संबंधी नाश, आणखी काही नाशाचे प्रकार सांगितले. ते हल्ली लोक एखाद्याला आपल्याला मारता येत नाही, पण मग तो ज्याच्यात गुंतलेला आहे त्याला ते किडनॅप करतात, पळवून नेतात आणि मग त्याची कोंडमारी करून त्याच्याद्वारा त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. परतानाश, पहिले तर आश्रयनाश, स्वभावनाश, परतानाश. आणि यातला आपण पाहतो आता संबंधी नाश. मग वशिष्ठ महामुनीचे पुत्र आहेत, या पुत्राला मारल्याच्या नंतर हा म्हातारा मला मग ब्रह्मर्षी म्हणेल असं विश्वामित्रांना वाटतं आणि मारतात. पण तरी ते या राजर्षीच म्हणतात. म्हटले आता हे थेरड जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला ब्रह्मर्षी म्हणत नाही. नाराय गा बास ना बाजी की बासुरी यांनाच संपू. म्हणून ते ज्या अरण्यात राहतात, आश्रमात राहतात, एक धोंडा घेऊन गेलेत आणि रात्रीच्या वेळेला त्यांच्या मस्तिष्कात धोंडा घालून त्यांना संपवायचं म्हणजे आपणच ब्रह्मर्षी. पण वशिष्ठ महामुनी ज्यांना त्यांची 10,000 पुत्र मारलेत आणि ज्यांना मारण्याकरता आता धोंडा घेऊन गर्द झाडीमध्ये बसलेले आहेत, त्यावेळेला त्यांची पत्नी माता अरुंधती आणि वशिष्ठ महामुनी बाहेर येतात म्हटले. आणि वशिष्ठ महामुनीला माता अरुंधती विचारते, षोडश कलेयुक्त धवलचंद्र आकाशामध्ये उदयाला आलेला आहे, किती दिव्य शीतल असणार याचं तेज आहे. म्हणजे मार्तंड जे तापहीने म्हणावं तसे चंद्राची शीतलता, ही धवलता, याला काही उपमा देऊन तुम्ही वर्णन कराल का. तर त्यावेळेला वशिष्ठ महामुनी म्हणतात, अगं अरुंधती, माझ्या विश्वमित्राचं तपाचं तेज याच्यापेक्षाही शीतल आणि आल्हादक आहे. कोणाबद्दल, जे त्यांचे पुत्र संपून आता त्यांना संपवायला आलेले आहेत, काय अंतकरण असेल. आणि हे वाक्य कानावर पडल्याच्या नंतर त्यांचा धोंडा गळून पडला आणि त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. ते म्हणायला लागले, इतका साष्टांग प्रणिपात नको, पावशेर नम्रतापुरी ही 1 किलो झाली म्हटली. आणि त्यांनी सांगितलं, या ब्रह्मर्षी. म्हटले गुरुदेव, हे जर वाक्य तुम्ही पूर्वी बोलला असता तर एवढा अनर्थ कशाला घडला असता. म्हणले तुम्हाला माझ्या पावतीची गरज काय, म्हणजे तुमचं रिमोट दुसऱ्याच हातात कशाला देता, तुम्ही स्वतः ब्रह्मर्षी आहातच, म्हणायची काय आवश्यकता आहे. म्हणजे इथे आपल्याला पाहायला भेटतं की सर्व भूतानाम अद्वेष्टा वशिष्ठ महामुनी. आता तेवढं पुढचं ते लक्षण सांगत, त्याला मी थोडीशी नावं सांगत चालतो.
सर्व भूताना आद्वेष्टा सर्व भूताना मैत्र, सर्व भूताना मैत्र आहे ना. तर सर्व भूताबद्दल मैत्रीचा भाव कसा असू शकतो? आपले 4, 2, 10, 5 मित्र असू शकेल, सर्व मैत्री कशी होईल? तर आपल्या परळी वैजनाथला आपण गेला तर जगमित्रा नागा आहे ना, त्यांचं नावच आहे जगमित्र. जगाचे ते मित्र, नुसते मानवाचे मित्र नाही, पशुचेही मित्र. तिथल्या राजाने काय सांगितलं, म्हटले तुम्ही खरंच जगमित्र आहात तर सगळं विश्वच तुमचं मित्र आहे. तर म्हटले आमच्या मुलीच्या लग्नामध्ये एक वाघ घेऊन या. ते म्हटले येतो घेऊन. गेलेत. आता त्यांची ती मैत्री भाव पाहून आणि ब्रह्म सर्वगत सदा सम असणारा परमात्माच वाघाच्या रूपात आला. शेलेने त्याला बांधून ते घेऊन आले. आणि ज्या वेळेला त्या वाघ्र रूपामध्ये असणाऱ्या परमात्म्याने एक दडकळी आपला आवाज टाकला, त्यावेळेला त्या राजाने सांगितलं तुमचं जग मैत्री आम्हाला कळाली, फक्त त्याला सोडून या. सोडूनही आले. याला म्हणतात सर्व भूताना मैत्र, जगमित्रा नागा. सर्व भूताना करुण, सर्वाबद्दल करुणा भाव. तर सर्व भूतानाम करुण म्हटलं तर महाभारतामध्ये बाबांनी दाखला दिला होता माता द्रौपदी. नाही ती क्षमी करताय रंती देव भागवत महापुराणामध्ये. सर्व भूतानाम करुण, रंती देवाला म्हणतात 48 दिवसाचा उपवास घडला आणि नंतर थोडस पायस भेटलं, खीर भेटली. त्याच्यातही पंचमहायज्ञ म्हणून त्यांनी ते काही गोमातेला ग्रास दिला, अतिथीला दिला आणखी. आणि मग आपल्याकडे थोडासा घेणार तर तेवढ्यात एका याचकाच्या रूपामध्ये इंद्र आला, तेही मागून घेतलं, तेही त्यांनी देऊन टाकलं. आणि नंतर पाणी राहिलं, पाणी पिऊन आता समाधान. तर आणखी एक देवता आली, त्यांनी घशाला कोरड पडल्याचं नाटक केलं, ती बेशुद्ध अवस्थेत पडली, तर ते पाणी त्यांना देऊन टाकलं. पण त्यांची ती अंतकरणातली करुणा भाव पाहून भगवान परमात्मा प्रगट झाले. वरम गृणेश्व म्हणाले तुम्हाला काय हवंय? ते म्हटले काहीच नाही, सर्व भूतानाम हृदयो अहम, मला सर्व भूतादी हृदय वासा, सर्व भूताच्या हृदयामध्ये मला वास करता येईल असं कर. देव म्हणाले मी पहिलाच आहे, एरवी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहरदिसी, ते वस्तुगामी सर्वशेष हम, मी आहेच ना, तू कशाला तिथे वास करणार? म्हटले तू आहे पण तू साक्षी भावाने राहतो. म्हणले तू मला वास दिला तर? म्हटले मी त्या सगळ्याचे दुःख मी भोगेल आणि सर्वाला मी आनंद देईल. याला म्हणतात सर्व भूतानाम करुण, सर्व भूतानाम निर्मम. ममताच नाही म्हणजे गुंत्यात गुंतून साऱ्या पाय माझा वेगळा. किंवा तुकोबराच्या भाषेत जेवी जळात्म पद्मपत्र, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ चळी जैसे. काशीमध्ये काहीतरी ज्ञानवापीमध्ये चर्चा चालली होती म्हटले. आणि सर्व भूतानाम निर्मम असं या कराल विकराल कलिकालामध्ये हे शक्यच नाही असे एक पंडित बोललेत. आणि आपल्या पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यामधील कान्होबा पाटकांचं गाव काय ते केंदूर, तिथले एक महात्मे तिथे गेले होते. ते म्हणायला लागले अहो आहेत, तुम्हाला जर उघड्या डोळ्याने पाहायचं असेल तर माझ्यासोबत चला. आणि तिथल्या पंडिताला घेऊन आलेत. घेऊन आल्याच्या नंतर कान्होबा पाटकाकडे घेऊन गेलेत. कान्होबा पाटक आपल्या लेकरा बाळामध्ये ते लेकरू बी काही, कोणी त्याची शेंडी ओढतं, कोणी त्यांचं कान ओढतं, कोणी त्यांची धोती ओढतं, चाललो आणि ते लेकरात खेळते. म्हटले हे आहे सर्व भूतान निर्मम. म्हटले लई चांगलं दाखवलं बरं का, चांगली काशी झाली म्हटले आमची इच्छा दुरून येऊन. आणि ज्या वेळेला म्हटले पंडितजी या, म्हटले अहो एवढं तुम्ही लेकरा बाळात गुंतला, आम्ही इथे थांबणार नाही, आम्ही इथे थांबणार नाही, आम्ही निघून जातो. म्हटले तुम्ही निघून नका जाऊ, तुम्हाला या लेकराचाच प्रतिबंध वाटतो ना. हे आता यांनी हे टक्के आणले, तसे लेकरा अशी धरली त्या जवळच्या विहिरीत दिली टाकून. आणि म्हटले आता लेकराचा प्रतिबंध नाही, आता मी निर्मम आहे, आता या आणि प्रसाद घ्या. म्हटले अरे सुतुकी बाल हत्यारा, मी आता काही घेणार नाही. म्हटले आता बरं आहे का तुमचं? म्हटले म्हणजे लेकरं आहेत तिकडूनही तुम्हाला अडचण आणि गेले तरी अडचण. बरं ठीक आहे, मग लेकराला बोलून घेतो म्हणजे सुतक राहणार नाही. हे बाळांनो, अरे आपल्याकडे पंडित न जेवता जातात. अतिथी देवो भव, विणमुख गेली अतिथी, ने सर्व सुकृताची संपत्ती, या बघू बाहेर. ती लेकरं जणू काय ते अंथरुणातून उठून यावी तशी ती लेकरं आली. याला म्हणतात सर्व भूतानाम निर्मम, सर्व भूतानाम निरहंकार. जी ज्ञानेश्वरी तुम्ही आज सांगता, जी ज्ञानेश्वरी तुम्ही सगळ्याला सांगता आणि तुम्ही जगता, कारण जगण्याची माऊलीनी कृपा तुमच्यावर केली. कारण माऊली सुद्धा सर्व भूतानाम निरहंकार आहे. माऊली म्हणतात किंबहुना तुमचे केले येत धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझी जी उरले पायिक पण. सगळं कर्ण माऊलीच आहे आणि श्रेय आपल्या सद्गुरूला देतात. याला म्हणतात सर्व भूतानाम निरहंकार. अहंकारच नाही, एरवी तरी मी मूर्खू, जरी जहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वजूळ असे. भावार्थ दीपिका, गुणार्थ दीपिका,
अनेक नावं दिली असेल प्रत्येकाने ज्ञानेश्वरीला, ज्ञाननाम ईश्वरी ज्ञानेश्वरी, पण माऊलीचं आवडीचं नाव आहे. ग्रंथ नव्हे गुरुकृपा वैभवती. हे गुरुकृपा वैभव डॉक्टर बाबा म्हणत असतात, माऊलीचं आवडीचं नाव आहे ज्ञानेश्वरी करता गुरुकृपा वैभव. म्हणजे ही ज्ञानोबरायची नम्रता आहे. सर्व भूतानाम निरहंकार आणि सर्व भूतानाम मैत्र करुण निर्ममो निरंकार सुख दुःख सम. सुख आणि दुःखामध्ये समान. तर याच्याकरता जगद्गुरु तुकोबर आहे. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज, हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून. बरं, ज्या वेळेला तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, रामेश्वर भट्ट म्हणतात, त्याही वेळेला तुकोबराच्या मुखकमलावर प्रसन्नता तीच आहे. आणि ज्या वेळेला काही कुटाळखोर वेडा तुका अविचार करी बडबड फार म्हणून त्यांची धिंड काढतात आणि आवली झाडू घेऊन खराटा घेऊन धावते, डॉक्टर बाबा म्हणतात, तर त्यावेळेला तुकोबरा म्हटली, वेडी झालीस का? लग्नाच्या वेळेला राहिलेली वरात अर्धी यांनी जोरात काढलेली आहे आणि पोरं घेऊन चाललेले. तू रागू नको, स्नान करण्याकरता पाणी ठेवू, मी आलो. आणि ते पूर्ण करून आले. म्हटले, झालं का रे बाळांनो, येतो मी आता. म्हणजे त्याही वेळेला निंदे ते नेघे स्तुतीनं श्लाघे, आकाशानं लगे लेपू जायचा निंदा आणि स्तुती मान करून एके पांती बिचेरे प्राणवरती जनिवनी साची लटकी दोन्ही बोलीन न बोले झाला मौनी जैसा का उन्मनी आरायना सुख दुःखे समे कृत्वा. आणि त्यावेळेला चिंतामणी देव म्हणतात, सांगून सांगून माझ्या तोंडाला फेस आला, पण मला जगता येत नाही. तुकोबराय सांगत नाही, तुकोबराय जगतात. आणि मग तुकोबराय जगतात आणि मला जगता येत नाही. तुकोबरायला आपण काय बोलणार? आणि ज्या वेळेला चिंतामणी देव आणि तुकोबराय जातात, एका पाशावर बसतात. चिंतामणी देवाने अशी नजर लावली, पापणीच पडेना. तुकोबरायने असं केलं, म्हटले, काय बघता? म्हणले, काही नाही, तुम्ही कोण आहात? तुकोबराय म्हटले, तुका म्हणे नोहे दिसतो मी पैसा, पुसले ते पुसा पांडुरंगा. म्हणजे पांडुरंगाने आम्हाला येऊन सांगावं, एवढी आमची अधिकाराची उंची नाही, पण तुमच्यावर विश्वास नाही एवढी आम्ही कमनशिबी नाही. आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही सांगा. मग तुकोबराय त्यावेळेला म्हणतात, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, ती झाला अंगी तुका आता, किंवा मी तो वासुदेव तत्वाता. पण हे का जगले? ब्रह्म सर्वगत सदा सम. आणि बाबा एक आणखी प्रमाण म्हणत असतात, अवघी भूती साम्य आली देखील म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. आणि ती त्यांनी अनुभव घेतली. सर्व भूत समान दिसतात. आपले ज्या मुक्ताबाई महाराज म्हणतात ना, जीवदाताने जीवदाताने चाविली कोणी बत्तीसी पाडिली, ऐक नाही. मग आपलेच ओठण आपलेच दात, कोणावर रागवायचं कोणावर? कारण आपल्या अवयवाला एखादा काही झालं तर आपण त्याच्यावर राग रोष करत नाही. तसे सर्व ब्रह्मांड जर माझं स्वरूप असेल तर मी कोणावर राग करू, कोणावर रोष करू, कोणावर संतुष्ट होऊ, कोणावर दुःख होऊ? म्हणून सगळ्या स्थितीमध्ये ते समान राहतात. म्हणून सुख दुःख सम तुकोबराय आहेत. आणि पुढचं लक्ष नाही, सर्व भूतानाम क्षमी आहे ना. तर ते माता द्रौपदी माता, भागवता श्लोक आहे, ज्या वेळेला द्रौपदी मातेचे 5 पुत्र निद्रा अवस्थेत असताना अश्वत्थामा मारतो, त्यावेळेला त्या रागात असताना धर्माचा भाला, भीमाची गदा, नकुल सहदेवाचं खड्ग तलवार आणि अर्जुनाचा गांडीव त्याची निर्भत्सना करते. पण ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णासहित यांना घेऊन येतात, त्यावेळेला मात्र त्यांची निर्भत्सना न करता ती सांगते, मुच्यताम मुच्यताम येश ब्राह्मणो नितराम गुरु मा रोजितस्य जननी गौतमी पती देवता. आणि एका पुत्राच्या विरहाचं काय दुःख आहे ते मी भोगते. भविष्यात याचा पिता तर राहिला नाही, याची आई गौतमी कृपी ती याच्याकडे बघून जगते आणि याचा आधार तिला आहे. आणि जे दुःख आज मी भोगते ते हे दुःख दुसऱ्या मातेला होता का म्हणे. यावेळेला आपल्या 5 पुत्राचं दुःख विसरून त्याला क्षमादान द्यायला माता द्रौपदी सांगते. आणि सर्व भूतानाम क्षमी हे लक्षण आहे. आणि शेवटचं राहिलं काय? अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुण निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट नाही, तो पुढचं होईल. मग सर्व अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. 7 लक्षण झाली. आता पूर्ण, कारण सगळ्याला आपल्याला पुरावे भेटेल, पण आपला आता वेळही संपलेला आहे. म्हणजे जी भगवान परमात्म्याने लक्षणं सांगितली ती खरी करून दाखवण्याकरता संत येतात. आणि सगळीच लक्षणं हीच नाही तर अशी अनंत लक्षणं खरी करून दाखवण्याकरता ज्यांचा अवतार ते भगवान ज्ञानोबरायाचा अवतार. आणि मग त्या ज्ञानोबरायाचा अवतार ते कुणाचा अवतार तेवढे एकदा बोला, आपण थांबू. महाविष्णूचा अवतार,
महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असे अवतारी कोटीतील माऊली आता हे कुठे आलेत, कोणत्या घराण्यात आलेत, शुद्ध बीजापोटी त्यांचा 7 पिढ्याचा वृत्तांत काय, तो भाग सर्वाला ज्ञातच आहे, त्याचा उधरता उल्लेख. कारण संत काय येतात, भगवंत काय येतात आणि संत काय येतात, त्याची अवतार मीमांसा, त्याची काही शास्त्रीय कारण याचा विचार आपण केला. आता भगवान ज्ञानोबराच्या कुळात येतात, त्यांच्या पूर्वजांचा इतिहास जवळपास 7 पिढ्याचा इतिहास महिपती बाबांनी वर्णन केलेला आहे. त्याचा थोडासा भाव आणि पुन्हा माऊलीचं जीवन गाथा आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आजची झालेली शब्द सुमन पितृतुल्य असणाऱ्या माता भगिनी पुरुष वर्ग आणि आवर्जून ज्यांच्या मुखातून आपण भगवती ज्ञानेश्वरी सार्थ ज्ञानेश्वरी सार्थ पारायण आपण करत आहोत, ते गुरुवर्य हरिभक्त पारायण योगेशजी महाराज गोरे आणि गुरुवर्य हरिभक्त पारायण आपले धन्यकुमार महाराज आदेश महाराज या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवान माऊली यांच्या चरणी आजची ही असणारी शब्द सुमन समर्पित करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम टाळी टाळी सर्वांनी. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवी तू असे. चला आरती करता आपण सगळेजण उभा राहा आणि कोणी आरतीचं ताट आणलं असलं तर पुढे या. चला इंद्रायणी चेतती धरिला रैवास विश्वतारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाने तया वर्म जाने तया
सद्गुरुपदेश सद्गुरुपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ कनकाधिकासी याते येतासी स्वानंदोरासी दर्शन घडे तया दर्शन घडे तया निज मुक्ती देती निज मुक्ती देती जय देव जय देव जय ज्ञान देवा शिवा शिवा आदि ब्रह्मदेवा महिषिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिसानी गर्व हरिला विपराचा विशेषार्थ केला भगवत गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाला शोभे पिंपळ कनकाला जय देव जय देव जय ज्ञान देवा शिवा शिवा आदि ब्रह्म ठेवा सनक गणामादी तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञानावरी अनुताप दीप्ती हे नाम यावरी नाम यावरी नाम यावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञान देवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म देवा हरी लोटांगण वंदे चरण अभ्यास बाह्य रूप तुझे प्रेमी आलिके आनंद पूजन भावे वाणी मनी नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या धनं त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना विरुद्ध्वा करोमि यदि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि तत्त्वज्ञेषु ब्राह्मणाय सदावदो वसुदेवाय श्रीधर्माधवत्वपितावल्लभ जानकीराय समरं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 पुंडलीकाक्षर हरिहर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की धर्म की जय अधर्म का नाश हो प्राणियों में विश्व का कल्याण हो गोहत्या ज्ञानेश्वर महाराज की जय इंद्रायणी माता की जय अलंकापुर धाम की सब संतन की सब भक्तन की जय जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय।